बीजेपी असा एक पक्ष आहे की जो फक्त स्वतःचाच विचार करतो। या इलेक्शनला, लोकसभेच्या इलेक्शनला ते फक्त या लोकांचं म्हणजे अजितदादा आणि पार्टी आणि एकनाथ शिंदे साहेब आणि पार्टी तर यांचा फक्त वापर करते आणि विधानसभेला वाऱ्यावर सोडून त्यांना राष्ट्रवादीला फोडावं लागलं, शिवसेनेला फोडावं लागलं। त्याच्याबरोबर काही नेते नुसती भाषणं करतात, गर्दी होती, हजारो लोक येतात, पण मतात रूपांतर होत नाही। पक्ष सोडून दुसरीकडे गेलेले आहेत, म्हणजे साहेबांना सोडून गेलेले आहेत, त्यांना परत घेण्याचा अधिकार नाही। आम्ही त्याचा नाकार करणार, आम्ही त्याचा विरोध करणार आणि अहंकाराने त्यांचा एक नेता सांगतो की मी पुन्हा आलो, पण 2 पार्ट्या फोडून आलेलो आहे। आणि हे जे नेते गेलेत ते स्वार्थासाठी गेलेले आहेत। नमस्कार मित्रांनो, करंट कट्टा या पॉडकास्टच्या या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। करंट कट्टा या पॉडकास्टच्या चॅनलमध्ये आज आपल्याकडे पाहुणे म्हणून बारामतीचे सुपुत्र जे एक व्यावसायिक क्षेत्रात आणि राजकारणी क्षेत्रात कार्यरत आहेत असे युवकांचा बुलंद आवाज, गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असलेला नेता आणि सध्याच्या 3 चाकी सरकारच्या रडारावर असलेला नेता म्हणजे कर्जत जामखेडचे लाडके आमदार आदरणीय रोहितदादा पवार आज आपल्याकडे पाहुणे म्हणून आलेले आहेत। दादा नमस्कार, तुमचे पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत करतो। दादा तुम्हाला व्यावसायिक क्षेत्राचा आणि राजकारणी क्षेत्राचा असे दोन्ही क्षेत्राचा तुम्हाला वारसा लाभलेला आहे आणि सुरुवातीला जेव्हा तुमचं शिक्षण पूर्ण झाले त्यानंतरनं तुम्ही व्यावसायिक क्षेत्राचा वारसा जो आहे तो पुढे चालवण्याचा निर्णय घेतला आणि तो तुम्ही 2017 पर्यंत चालवला सुद्धा आणि आत्तासुद्धा चालवताच आहेत। पण अचानक 2019 मध्ये राजकारणात येण्याचा निर्णय का घेतला दादा? म्हणजे याला असं म्हणता येईल का आत्ता जे पत्र व्हायरल झालं बारामतीमध्ये त्यानुसार तुम्हाला हे कंपल्शन होतं का तुमचीच इच्छा होती राजकारणात येण्याची? माझा एक स्वभाव आहे की समजा जर आपल्याला एखाद्या गोष्टीचं कन्फ्युजन असेल, आता सुरुवातीला कन्फ्युजन असं होतं की खरंच राजकारणात यायचं का नाही यायचं, पण जोपर्यंत ते कन्फ्युजन असतं तोपर्यंत नुसतं निवांत बसून चालत नसतं। मग तेव्हा मी बिझनेसमध्ये लक्ष घातलं, बिझनेसमध्ये अनेक अडचणी होत्या, त्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न केला, लोकांनी मला साथ दिली, माझ्या कामगार, माझ्या सगळ्या कंपनीतले जे सर्व अधिकारी आहेत, माझे वडील, आणि त्यातून मग कंपनीला मला बाहेर काढता आलं। त्यावेळेस मी विचार करायचो की मग राजकारणाच्या बाबतीत काय करायचं। आणि मग 2017ला असा एक वेळ आला की तिथं निर्णय घेतला की आता ठीक आहे, बिझनेसच्या ज्या अडचणी होत्या त्या जबाबदारी झटकून चालत नाही। अडचणीत बिझनेस असेल, बाबा माझे बिझनेस बघत होते, तर त्यांना अडचणीचा बिझनेसमध्ये सोडून बाहेर निघणं आणि मग राजकारणात जाणं हे योग्य नाही वाटलं। ते सेटल केलं आणि मग निर्णय घेतला की राजकारणात यायचा। आणि कधीही दुसऱ्याला सांगितलं म्हणून तुम्ही एखादा निर्णय घेतला तर त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला यशस्वी होता येत नाही। यशस्वी व्हायचं असेल तर आवड लागते, पॅशन लागतो आणि संघर्ष करण्याची भूमिका लागते। आणि तो निर्णय 2017ला जेव्हा मी घेतला त्यानंतर व्यवसायही मी बघतो आणि आता राजकारण आणि समाजकारण सुद्धा चालू आहे, संघर्ष चालू आहे। तुमच्या मते भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला, मग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा तुमच्या नेत्याशी एवढा बॉन्ड नव्हता का की त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून जावा लागला का? राष्ट्रवादीने सत्तेत आल्यानंतर ना अशी कोणतीच कामे केलेली नाही का? मी मगाशी जसं सांगितलं की हे जे काही नेते पलीकडे गेलेले आहेत आमच्यातून, त्यांना व्यक्तिगत अडचणी आहेत, त्यांच्यावर कारवाई चालू होत्या, काही लोकांना जेलमध्ये जावं लागलं असतं, नाहीतर काही लोकांना वेगळ्या काही अडचणी येऊ शकल्या असत्या, काही पुरावे त्यांच्याकडे होते, काही व्यक्तिगत होते, काही व्यवसायाचे होते, काही बरेच काही होतं। त्यामुळे तो त्यांचा व्यक्तिगत विषय, पण त्यांनी त्यांचा विचार करत असताना बऱ्याच आमदारांना ते घेऊन गेले। आमदारांना जाताना कोणाची ती काहीतरी अडचण होते, मग त्या अडचणीवर बोट धरून मी तुमची अडचण सोडवतो, नाहीतर मग उद्या जाऊन तुम्ही अजून अडचणीत याल, तुमचे कारखाने, तुमचे व्यवसाय अडचणीत येतील, या हेतूतून बऱ्याच लोकांना ते घेऊन गेले। त्यामुळे ह्या नेत्यांनी स्वतःचा विचार करत असताना बऱ्यापैकी इतर पदाधिकारी, आमदार आणि सगळ्यांचंच नुकसान लॉंग टर्ममध्ये केलेलं आहे। बीजेपी असा एक पक्ष आहे की जो फक्त स्वतःचाच विचार करतो। या इलेक्शनला, लोकसभेच्या इलेक्शनला ते फक्त या लोकांचं म्हणजे अजितदादा आणि पार्टी आणि एकनाथ शिंदे साहेब आणि पार्टी तर यांचा फक्त वापर करते आणि विधानसभेला वाऱ्यावर सोडून देते। त्यामुळे बीजेपीला दुसरं कसं आहे की नेहमी महाराष्ट्राच्या बद्दल आपण जर बघितलं तर पूर्वीपासून म्हणजे हजारो वर्षांपासून जेव्हा केव्हा एखादा अतिक्रमण नाहीतर एखादं
स्वारी जेव्हा भारतावर आलेली आहे आणि दक्षिणेकडे जेव्हा जात असते त्या विचार लढाई काही असेल तरी सगळ्यात मोठी भिंत कुठं असेल तर ती आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. त्याचं मुख्य कारण म्हणजे महाराष्ट्रात असणारा विचार, संतांचा विचार, त्यानंतर थोर व्यक्तींचा विचार हा लोकांच्या मनामध्ये आणि ध्यानामध्ये आहे. आणि आपली विचारसरणी ती असल्यामुळे हे जे काही प्रतिगामी विचार असतील, नकारात्मक विचार असतील, द्वेषाचं राजकारण असेल, राज्यकर्ते असतील त्या काळचे, त्यांना सुद्धा महाराष्ट्रावर तसा दम बसवायला फार अडचण झालेली होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी तर अख्ख्या जगाला दाखवून दिलं की मुठभर मावळ्यांच्या, पण जिद्दी आणि स्वाभिमानी मावळ्यांच्या हिमतीवर लाखोचं सैनिक सुद्धा धुडकावून लावण्याची शक्ती या महाराष्ट्रामध्ये आहे. आणि तीच गोष्ट आजपर्यंत बीजेपीला कधीही साधता आली नाही या महाराष्ट्रामध्ये. आता लोकसभेचे इलेक्शन बघता त्यांचे पदाधिकारी, त्यांचे कार्यकर्ते असताना, त्यांचे नेते असताना सुद्धा त्यांना राष्ट्रवादीला फोडावं लागलं, शिवसेनेला फोडावं लागलं. आणि ज्या पक्षाचा फक्त एकच आमदार आहे त्या पक्षाला सुद्धा दिल्लीला बोलून पार पायघड्या घालून स्वागत करून सत्कार करून त्यांना महत्त्व द्यावं लागलं आणि त्यांना कदाचित 1-2 सीट जाते. त्याचा अर्थ महाराष्ट्रामध्ये कुटुंब फोडलं, पार्ट्या फोडल्या, छोट्या पक्षाला जवळ केलं, तरी सुद्धा भाजपला हा विश्वास बसत नाही की त्यांचे खासदार निवडून येतील का नाही. त्यामुळे बीजेपीने जे केलं त्यांनी स्वार्थीपणाचं राजकारण केलं आणि जी संस्कृती आहे कुटुंबाने हे ती तोडली, फोडली. आणि अहंकाराने त्यांचा एक नेता सांगतो की मी पुन्हा आलो पण 2 पार्ट्या फोडून आलेलो आहे. आणि हे जे नेते गेलेत ते स्वार्थासाठी गेलेले आहेत. स्वार्थासाठी त्यांनी पक्षांतरण केलं. दादा तुम्ही म्हटला की त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी काही राष्ट्रवादीचे नेते त्यामध्ये गेलेले आहे. मग यांनी अशा कोणत्या अडचणी करून ठेवल्या होत्या की त्यांना त्या पक्षात जावं लागलं? कदाचित काही अशा अडचणी असतील त्याला उत्तरं नसतील. त्यांनी काय केलं हे मला तरी सांगता येणार नाही. पण माझ्या बाबतीत मी सांगतो की मी आधी व्यवसायामध्ये आलो, नंतर राजकारणात आलो. असे बरेच नेते आहेत की आधी राजकारणात आले, पदाधिकारी झाले आणि मग खूप सोप्या पद्धतीने व्यवहार, बिझनेस आणि तो इतका मोठा करतायत की कदाचित मोठ्या इंडस्ट्रियलिस्ट जे आहेत, अडाणी, अंबानी, त्यांना सुद्धा असं वाटेल की अरे आपण काही चूक केली. एवढे मोठे बिझनेसमन राज्यकर्ते आहेत. त्यामुळे तो त्यांचा विषय आहे, त्यांनी केली असेल चूक. तुम्ही उलट केलं ते, पहिल्या व्यवसायात येऊन मग राजकारणात. त्यांना माझी पद्धत आहे, मला कॉन्फिडन्स आहे, मी चुकीचं काय नाही केलं. दादा आता लोकसभेच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत आणि अजून सुद्धा महाविकास आघाडीचा कोणताही फॉर्म्युला ठरलेला नाही अद्यापपर्यंत. वंचितला पण घ्यायचं चाललंय पण त्यावर अजून जागा द्यायचं ठरलेलं नाही. ह्यावर काय मत देतो? असं कोण म्हणलं फॉर्म्युला ठरला नाही? कधी आम्ही सांगत नसतो. नाही, कारण की पेपरला ज्या बातम्या लागतात त्याला प्रत्येक फॉर्म्युल्यानंतर प्रश्न, आम्हाला ज्या बातम्या द्यायच्या त्याच बातम्या लागतात. महायुतीचं कुठं ठरलंय फॉर्म्युला? त्यांचं पण नाही. बीजेपीचे काही उमेदवार फक्त डिक्लेअर झाले. कारण मग अजितदादा त्याच्यावर क्लेम करू नये, एकनाथ शिंदे साहेब क्लेम करू नये म्हणून त्यांनी फक्त त्यांचे उमेदवार 10 का 15 दिली त्यांना. सहानुभूती कुठे? त्यांनी त्यांची जागा रिझर्व्ह करून टाकली. आपण जसं एखाद्या पिक्चर बघायला गेलो नाही तर कुठं आणि तिथं नंबर नसेल तर आपण आपलं रुमाल ठेवतो, नाही तर एखादी पर्स ठेवतो, एखादी व्यक्ती रिझर्व्ह करतो. असं बीजेपीला कळत आणि हे या 2 नेत्यांना कळत नाही. दादा विधानसभे आणि लोकसभेची रणनीती काय असणार आहे? रणनीती ती राजकारणाची अशी सांगायची नसते, पण एक आहे लोकात जायचं असतं, लोकांना विश्वासात घ्यायचं असतं. जे काही केंद्र सरकार आज करते त्याचा फायदा सामान्य लोकांना कसा होत नाही, मग इलेक्ट्रल बॉन्ड्स काय आहेत, कशा प्रकारचा तो भ्रष्टाचार आहे, या राज्य सरकारमध्ये असलेले जे काही नेते आहेत, जे काही पक्ष आहेत, नाही तर जे डिपार्टमेंट आहेत त्यामध्ये कसं चुकीच्या पद्धतीने काय व्यवहार होतोय, त्याचा फटका सामान्य लोकांना बसतोय. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला सांगावं लागेल सोप्या भाषेत. म्हणजे फक्त कविता करून चालणार नाही. आपल्या खऱ्या अर्थाने ज्या काही सामान्य लोकांच्या अडचणी याची जाण तिथं असणाऱ्या लोकांना करून देऊन संघटनेच्या हिमतीवर, ताकदीवर आपल्याला इलेक्शन लढावं लागेल. दादा जर लोकसभेसाठी तुम्हाला आत्ता येणाऱ्या निवडणुकीला किंवा भविष्यात माढा मतदारसंघातनं पक्षाकडून निर्देश आले किंवा तुम्हाला तशी ऑफर भेटली तर त्या ठिकाणी तुम्ही लोकसभेसाठी लढणार का? कारण की माढा कशाला, महाराष्ट्रातल्या कुठल्याही मतदारसंघातून लोकसभेला जर माझी चर्चा होत असेल, नाही तर संधी देण्याचा विचार जर नेते नाही तर पार्टी करत असेल त्याला साफ नाकार मी देईल.
मला अधिवेशनातच जायचे, विधान भवनातच जायचे, महाराष्ट्रातच राहायचे, ते सुद्धा कर्जत जामखेड मधूनच लढायचे. कारण कर्जत जामखेडच्या जनतेने मला जे प्रेम दिलं, आज जी काय मला ताकद देतात, आज अडचणीच्या काळामध्ये मतदारसंघात नसताना सुद्धा लोक म्हणतात तुम्ही फक्त लढा, आम्ही तुमच्या बरोबर आहे. त्या लोकांसाठी माझं ते एक कुटुंब आहे, त्या कुटुंबासाठी मी तिथूनच उभं राहणार. दादा, काटेवाडी हे साहेबांचं गाव आहे, तुमचं सुद्धा गाव आहे. परंतु काटेवाडीतील लोकांची प्रतिक्रिया बघता त्यांचा अजित पवार गटाला प्रतिसाद आहे, त्यांना सपोर्ट करत आहेत, त्यावर काय मत आहे तुमचं? एकतर महाराष्ट्र पवार साहेबांचं गाव आहे, नाही तर घर आहे. आणि पवार फक्त पवारच कुटुंबीय नाही तर अख्खा महाराष्ट्रात तिथं असणारी जनता साहेबांचं कुटुंब आहे. राहिला प्रश्न काटेवाडीचा, आता तुम्ही पत्रकार आहात, तुम्ही जर तिथं एखाद्या कॉन्टॅक्ट करून तुम्हाला जे बोलणार आहे नाहीतर तुमच्या समोर येणार आहे, कारण बारामती आणि खास करून काटेवाडी नाही तर बारामती मतदारसंघ तालुका घ्या, तिथं लोक कधीही बोलणार नाहीत. जे कार्यकर्ते जे पदाधिकारी ते बोलणार. राजकारणात जे बोललं जातं, राजकारणात जे बोललं जातं, जे बोलतात तेच सगळं काय करतात असं नाही. न बोलता खूप काही गोष्टी होतात, ते बारामतीमध्ये झालेले आपल्या सर्वांना बघायला मिळेल. त्याच्याबरोबर काही नेते नुसती भाषणं करतात, गर्दी होती, हजारो लोक येतात, पण मतात रूपांतर होत नाही. त्यामुळे जे काही शांततेत होतं आणि जे लोक करतात तेच जास्त महत्त्वाचं असतं. दादा, जर का महाविकास आघाडीची सत्ता आली तर अजितदादा पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटात येणार का? आणि आले तर त्यांना पवार कुटुंबात आणि पक्षात काय स्थान असेल? मी फार लहान आहे त्या बाबतीत बोलायला. पवारसाहेब जो काही निर्णय घेतील. मी दादांबद्दल आणि ठराविक नेत्यांबद्दल बोलणार नाही, पण इतर त्यांच्या सेकंड लेवलचे जे लोक पक्ष सोडून दुसरीकडे गेलेले आहेत, म्हणजे साहेबांना सोडून गेलेले आहेत, त्यांना परत घेण्याचा अधिकार नाही. आम्ही त्याचा नाकार करणार, आम्ही त्याचा विरोध करणार. पण राहिला प्रश्न दादा आणि मोठे काही ठराविक 3-4 नेते, तो निर्णय पवार साहेबच घेऊ शकतात, कारण त्यांची लेवल ती आहे. पण खाली ज्या लेवलचे आहेत, आमचं सगळ्यांचं मत आहे की जे लोक आज साहेबांबरोबर आहेत त्यांना फर्स्ट प्रेफरन्स मिळणं महत्त्वाचं आहे. आता तुम्ही बोलला की आम्ही त्यांना, जे नेते गेले त्यांना नाकारणार आहेत. तुम्ही शब्द फिरवले. नेते ठराविक जे आहेत, दादा आणि त्यांच्याबरोबरचे 2-3 मोठे नेते, यांचा निर्णय साहेब घेतील. जे दुसरे पदाधिकारी आहेत जिल्हा लेवल, तालुका लेवल, तर त्यांना साफ नाकार आम्ही करणार. आत्तापर्यंत राष्ट्रवादीची एक हाती सत्ता कधीच आलेली नाही. रोहित पवारांच्या काळात एक हाती सत्ता येईल का? माझं एकच मत आहे की समजा एक तर रोहित पवार सगळं काय करू शकत नाही. रोहित पवारांबरोबर नाहीतर इतरही जे नवीन नेते असतील त्यांच्याबरोबर रोहित पवार राहून आणि रोहित पवार ते राहून असे बरेच नेते नाहीतर कार्यकर्ते आपल्याला घडवावे लागणार आहेत, जे महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व तिथं येत्या काळामध्ये करू शकतात. एक व्यक्ती कधीही काय मोठा बदल करू शकत नाही. संघटनेवर जर काम केलं तर उद्याच्या काळामध्ये नक्कीच आपण आपल्या विचाराची एक हाती सत्ता आणू शकतो. पण त्यावेळेस तिथं असणाऱ्या काय आपले आघाडी आहे का नाही आहे, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करावा लागेल. जेव्हा दादा तुम्हाला ईडीची पहिल्यांदा नोटीस आली तेव्हा घरच्यांची काय प्रतिक्रिया होती? आणि दुसरा, जेव्हा तुमचं प्रॉपर्टी जप्त झाली तेव्हा घरच्यांची काय प्रतिक्रिया होती ह्या बाबतीत? सर्व जेव्हा पक्ष फुटला आणि पवार साहेबांबरोबर राहण्याची भूमिका घेतली तेव्हाच माझ्या कुटुंबाला मला अंदाज आला होता की याच्या पुढे वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या कारवाई आमच्यावर होतील. त्यामुळे त्यावेळेसच आमची जी चर्चा झाली, अनेक अडचणी येऊ शकतात, त्या अडचणीला आपल्याला सामोरं जावं लागेल, ही भूमिका आम्ही सगळ्यांनी घेतली होती. आता जेव्हा पहिल्यांदा माझ्या कंपनीवर ते आले होते ईडीचे, तेव्हा मी भारताच्या बाहेर होतो. मी 2-3 दिवसानंतर येणार होतो. पण ज्या दिवशी कारवाई झाली, लोक कारवाईला घाबरून भारताबाहेर जातात. कारवाई झाल्या दिवशी मी परत भारतात त्याच रात्री आलो होतो. राहिला प्रश्न दुसरा, पोल्युशनची जेव्हा कारवाई झाली होती, वाढदिवस होता, तेव्हा पक्ष नवीन फुटला होता. आमच्यातले मोठे नेते सरकारमध्ये तिथं सामील झाले होते. त्यावेळेस माझ्याकडे पोल्युशनची कारवाई झाली होती, तेव्हा मी माझ्या वाढदिवसासाठी बाहेर चाललो होतो. करा मी चुकलो नाही हे मला माहिती आहे, त्यामुळे तुम्हाला काय करायचं करा. दुसऱ्यांदा जेव्हा मला कारवाई नाही तर मला बोलवण्यात आलं होतं, तेव्हा ठीक आहे मी येतो. कुटुंबाला सांगितलं की कदाचित प्रश्न विचारतील, नाही तर प्रश्न विचारून आतही घेतील, तुम्ही तयारी ठेवा. भावनिक तर होणारच कुटुंबीय, पण तरी सुद्धा ते तयार आहेत, मी तयार आहे लढायला. कारण का विचारासाठी लढणं
तसं सोपं नसतं. आपण ज्यांच्यातून प्रेरणा घेतो, शिवशाहू फुले आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, तर त्यांच्याकडनं जी आपण प्रेरणा घेतो ती प्रेरणा लढायचीच आहे. आणि विचारासाठी लढणं तसंच सोपं नसतं. पळून जाणं मात्र सोपं असतं, पण लढणं अवघड असतं. ते तुम्ही दाखवून दिला. प्रत्येक मराठी माणूस हेच दाखवतो, नेते सोडून. हां हां. दादा, आता राजकारणाचं तर चालूच राहील. आपण थोडं तुमच्या वैयक्तिक जीवनाकडे वळूयात. आम्हाला काही प्रश्न आहेत वैयक्तिक जीवनाबाबतीत. दादा, तुमचं दिवसभराचं शेड्यूल काय असतं? म्हणजे दिवसाची सुरुवात कशी होती आणि दिवसाचा शेवट कसा होतो? या दिवसभरात तुमचं शेड्यूल कसं असतं? म्हणजे टाईम टू टाईम, म्हणजे आता समजा प्रचाराला चाललो असेल तर फार लवकर सुरुवात होते, उशीरपर्यंत चालतो. आता परवा नाशिकला गेलो होतो. नाशिक म्हणजे 3-4 बैठका विविध तालुक्याच्या करून धुळे या ठिकाणी म्हणजे शहरामध्ये रात्री 2:30 वाजता पोहोचलो. सकाळी 7:30 वाजता धुळ्याचे पदाधिकारी आले होते. त्यांना सकाळी 7:30ला भेटून मग पुढे अजून 2 जिल्हे करून आणि 4 तालुके करून सटाण्याला, जिथं आम्ही 6ला पोचायला पाहिजे होतो तिथं 8:30ला पोचलो. तिथून निघालो 11 वाजता, नाशिकमध्ये पोचलो 12:30 वाजता आणि मग दुसऱ्या दिवशी परत पुण्याला. त्यामुळे हा एक दिनक्रम असू शकतो. दुसरा, समजा एका ऑफिसमध्ये जायचं असेल तर मग ऑफिसला 8 वाजता यायचं, कामं करायची आणि संध्याकाळी मग लवकर जायचं. ऑफिसमध्ये दिवसभर असतो ना, कारण बिझनेस पण बघावा लागतो ना. काय हवेतून आणि सहज पैसे येत नाहीत माझ्याकडे. सगळे कष्टाचा पैसा कष्ट तर करावं लागतं. दादा, एवढं दिवसभर बिझी असून तुम्हाला असं दुसऱ्या दिवशी परत उठून कुठल्या गोष्टीचा कंटाळा येत नाही? गोष्ट आवडत असेल तर कंटाळा येत नाही. जर गोष्ट आवडत नसेल तर कंटाळा नक्की येईल. पण रविवारी मी सहसा थोडासा ब्रेक घेतो कुटुंबासाठी. लहान मुलं आहेत, असं व्हायला नको 10 वर्षानंतर की अरे वेळ द्यायला पाहिजे होता. कारण वेळ अशी गोष्ट ती परत रिमाइंड होऊ शकत नाही. आणि मुलांचं जे काही ग्रोथ आहे, नाहीतर जे लहानपण आहे, बालपण आहे, ते परत येणार नाही हे मला माहिती आहे. त्यामुळे मी बाप पण आहे, त्यामुळे कुटुंबाला आणि पती सुद्धा आहे. तर कुटुंबाला वेळ देणं, कंपनीला वेळ देणं आणि राजकारण समाजकारण करणं. पण मी माझ्या स्टाईलने राहतो, मी कोणाला कॉपी करत नाही. आणि कोणाला काही वाटलं तरी मी माझा दिसतंय तसं मी राहतो, ठेवतो. दादा, राजकारणात कोणाला आदर्श समोर ठेवून आलात? आम्हाला एक तर माहिती की तुम्ही पवार साहेबांना ठेवलाय, त्यानंतर ना एकाच व्यक्तीला आदर्श काय ठेवलं मला, असे बरेच लोक ठेवू शकतो. हा ठेव, मग तेच विचार. ठीक आहे, अटल बिहारी वाजपेयी आहेत, पवार साहेब तर आहेतच, तुम्ही म्हणाला तसं. बाळासाहेब ठाकरे आहेत, त्यानंतर मला बराक ओबामा आवडतात. त्यानंतर आजच्या काळामध्ये जे यंग आहेत त्याच्यामध्ये आपले तेजस्वी यादव आवडतात. त्यानंतर जे आता रेड्डी आहेत त्यांची स्टाईल रेड्डी साहेबांबरोबर DK शिवकुमारची पण जी लढवाया स्टाईल आहे ती मला आवडते. YSRचे जे चिरंजीव आहेत आता, हैदराबाद आपला आंध्राचे जे मुख्यमंत्री आहेत त्यांची एक स्टाईल आहे. आपलं तेलंगणाचे जे राव आहेत त्यांचा जो मुलगा आहे तो इंडस्ट्री मिनिस्टर होता, त्याची एक स्टाईल मला आवडते. त्यामुळे वेगळ्या स्टाईल बघायच्या आणि आपली स्वतःची स्टाईल निर्माण करायची. कॉपी केली तर लोक म्हणतात त्यांच्यासारखे आहेत, स्वतः निर्माण केली तर आपल्यासारखी स्टाईल होते. दादा, आम्हाला तुमच्या कॉलेज लाईफ कसं होतं तुमचं? जिमला जायचो, कॉलेज करायचो, खेळायचो आणि हॉस्टेलला जाऊन राहायचो. बाकी तसं काय एवढं इंटरेस्टिंग नव्हतं जे कॉलेजमध्ये. आम्हाला अपेक्षित नाही, पण एक सर्वसामान्य व्यक्तीचं जसं कॉलेज लाईफ असतं तसंच तुमचं होतं का? हो ना, 2,000 रुपयाचं मला पॉकेट मनी असायचा. त्याच्यामध्ये दर महिन्याला ज्याचे जिमचे पैसे असायचे. एक माझ्या काकांच्या इथं एक डिस्प्लेला करिश्मा होती त्यावेळेस 2000 किती 7ला पास आउट. आणि मग त्यावेळेस ती करिश्मा जुनी होती, तर ती मी वापरायचो कॉलेजला. त्याचं पेट्रोल पण माझ्या पॉकेट मनीमध्ये यायचं. करिश्मा जेव्हा मी वापरायचो तशी ती 2 सीटर होती, पण मी एकच सीट वापरायचो. आणि मला फिरायला जास्त आवडायचं. मी मुंबईत राहत असल्यामुळे फिरणं जास्त असायचं. जिम, मग पिक्चर बघायचो खूप सारे, आणि कॉलेज अभ्यास करायचो. कॉलेजमध्ये असताना तुम्ही पवार साहेबांचे नातू आहात, तर तुम्हाला अशी वेगळीच वागणूक असेल ना कॉलेज? त्यांना जेव्हा लोकांना कळायचं की मी नातू आहे त्यांना आश्चर्य वाटायचं. म्हणजे तोपर्यंत एकतर मोटरसायकलवर जायचो, बसली फिरायचो, त्यानंतर लोकलली फिरायचो. त्यामुळे लोकांना असं वाटायचं कदाचित आडनाव पवार दिसतंय आणि तो त्या आडनावाचा फायदा फक्त घेतो. फायदा कशाचा?
की अरे बाबा मी पवार नातू साहेबांचा आहे. नाता. पण मी वागत तसं नव्हतो. जसं तिथं राहायचो त्यावेळेस राहायचो, नंतरच्या काळात तसंच राहतो आणि आता सुद्धा तसाच आहे आणि उद्याही तसंच राहणार. राहणार आहे. दादा कॉलेजमध्ये खास मित्र मैत्रीण कोण? मित्र होते अरे, क्लासमध्ये जे कोणी असायचे ते काय मित्र मैत्रीण असायचे. नाव सांगू शकता एक खास जवळचा मित्र असतो ना आपला जिगरी यार? राहुल छाबरा माझा जवळचा आहे. तरुण कोठारी म्हणून आहे. त्यानंतर आशिष मिमानी म्हणून आहे. असे बरेच आहेत. फक्त मित्रच आहे, मैत्रीण नाही? मैत्रिणी वर्गामध्ये सोनम होते, मनीषा होती, असे काही होते काल कॉलेजमध्ये. पण अजून सुद्धा भेटतात ते? मी त्यांच्या संपर्कात नाही. नाहीये. मी यांच्या संपर्कात आहे. जे माझे बिर्लाचे फ्रेंड्स वगैरे होते. मग संभव जैन आहे, पुनीत आहुजा आहे. पण त्यांचा तर कधीतरी तुम्हाला कॉल येत असेल भेटण्यासाठी? तसं सोशल मीडिया मला ते फॉलो करतात, म्हणतात यार तू क्या सोशल मीडियाला आम्ही पण फॉलो करतो तुम्हाला. आज इथे तर उद्या तिथं. थोडंसं माझ्याकडनं सोशल लाईफ माझी थोडी डिस्टर्ब आहे. मी मित्रांना कमी भेटतो. ते कंप्लेन करतात त्याबाबत. ती कंप्लेन आहे. दादा कधी इमोशनल झाला तुम्ही? आत्तापर्यंत कधी इमोशनल झालात का एखाद्या गोष्टीमुळं? आजोबा वारले तेव्हा, आजी वारली तेव्हा, मग जे काही कुटुंबात घडलं तेव्हा, हे आत्ताचं नजीकच्या काळामध्ये, मग तेव्हा सुद्धा सहसा मी थोडा भावनिक असल्यामुळे समजा कुठेही गेलो, एखाद्या शाळेत गेलो, तिथं एखादा लहान मुलगा असेल, मुलगी असेल, शाळेत जातात गव्हर्नमेंटच्या, पण मग नीट दप्तर नाही, पायात चप्पल नाही, मग एखादी आजी तिला कुणी सांभाळत नाही आणि मग तिला आरोग्याची अडचण आहे. आता परवाच एक व्यक्ती माझ्या ऑफिसमधून मला सांगितलं की आजी आहे, पायात रॉड आहे, पण 3 वर्ष काढला नाही आणि आता गँग्रीन झालाय, कुणी सांभाळत नाही. मग ते ऐकल्यानंतर मग दुःखी होतं. मला असं वाटतं की सामान्य लोकांच्या बाबतीत दुःखी होणं ही एक चांगली गोष्ट आहे, पण दुःखी फक्त होणं नाही, ते पण योग्य नाही. काहीतरी त्याचं ऍक्ट पण केलं पाहिजे, त्यासाठी काम सुद्धा केलं पाहिजे आणि ते त्या बाबतीत राहतो. राहिला प्रश्न राजकारण, त्याच्याबद्दल मी इमोशनल नाही. राहिला प्रश्न व्यवसायाच्या बाबतीत, त्याबद्दल मी इमोशनल नाही. पण माझ्या कामगारांबद्दल आणि अधिकाऱ्यांबद्दल मी इमोशनल आहे, पण व्यवसायाबद्दल नाही. तुम्ही एकदा एका कार्यक्रमात सांगितलं होतं की कामगारांना पगार न देता आल्यामुळे तुम्ही एकदा भावनिक झाला होता. नाही, तेव्हा मला बिझनेसच्या सुरुवातीला जेव्हा मी बघायला लागलो, तसं 88 ची कंपनी आहे, पण तेव्हा फॅक्टरी टाकली होती, फॅक्टरीमध्ये अडचणी आल्या होत्या आणि त्या अडचणीमुळे बँक लोन, बँक इंटरेस्ट, कारखान्याचं मशीन चालले नव्हते आणि अशा परिस्थितीमध्ये पगार वेळेवर जात नव्हता. आणि मग शेवटी एखादा व्यक्ती कंपनीमध्ये काम करतो तर त्या पगारावर त्याचं कुटुंब चालतं आणि ही गोष्ट मनाला माहीत असल्यामुळे पगार वेळेवर जात नव्हता तर ते एक दुःख व्हायचं. तर असे काय बरेच काही अनुभव आहेत. दादा कॉलेज लाईफमधलं असे 1-2 किस्से आहेत का जे तुम्ही आत्ता आम्हाला शेअर करू शकता आणि आत्तापर्यंत तुमच्या लक्षात आहेत, ते आठवतात कधीतरी तुम्हाला? एका ठिकाणी एक क्लब होता. आता क्लबमध्ये जाऊन कोको कोलाच प्यायचं होतं मग ती गोष्ट. पण बेसिकली माझे काही परिचयाचे लोक भावंड इथं आली होती, पुण्यातून तिथं आली होती आणि मी मुंबईत राहतोय आणि मग तिथं एका क्लबमध्ये, क्लब म्हणजे ते लाऊंज टाईप असतं, म्हणजे तिथं म्युझिक असतं, जेवण असतं, सगळं असतं. आम्हाला जेवायला जायचं होतं. पण मग तिथे आम्ही जेव्हा गेलो तर त्या गेटवर जी वागणूक मिळाली ती मनाला फार वेदना देणारी होती. त्यानंतर मग काही सेलिब्रिटीजला माझ्या मित्रांना भेटायचं होतं, मला काय भेटायला आवडत. तर मी तिथे एकदा ह्याला गेलो होतो, ते कुठलं गोरेगाव का कुठलं फिल्म सिटी, आणि तिथे एक त्यावेळेस फेमस असणारी एक ॲक्ट्रेस होती आणि माझ्या मित्रांना ते बघायला गेलो होतो आम्ही, हे ते फिल्म सिटी. आणि मग तिथे गेल्यानंतर त्या ॲक्ट्रेसला माझ्या मित्रांना भेटायचं होतं. मग आम्ही अशी विनंती केली, ते हो म्हणले आणि मग नंतर ते त्यांच्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये जाऊन बसले. 3 तास बाहेरच नाही आले. मी म्हणलं हे असलं काय सेलिब्रिटी वगैरे, मला काय. त्या दिवसापासून आजपर्यंत जो सेलिब्रिटी सामाजिक काम करतो त्याचाच रिस्पेक्ट माझ्या मनामध्ये. बाकी त्यांचा व्यवसाय, त्यांचं प्रोफेशन. हे जे काही अनुभव आहेत ते अनुभव आहेत आणि मी एक ठरवलं
की काय झालं तर इतकी पॉवर आपल्या हातामध्ये असावी की सामान्य लोकांचं कुठलंही काम लगेच सुटलं पाहिजे. आणि हे जे काही स्टाईल मारणारे लोक आहेत त्यांना आपल्याकडे त्यांच्या कामासाठी यावं लागेल. यावं लागेल. ते तुम्ही करून दाखवलंच. नाही अजून नाही, अजून आमचा टाइम सुरू नाही झाला. नाही झाला नाही, पण तेवढी पॉवर सध्या तुमच्याकडे आहे. मी रियलिस्टिक है, टाइम जल्दी आ जाएगा लेकिन आने के लिए संघर्ष करना पड़ेगा. सगळेच बघतात ती वेळ येईल तोच टाइम. बरेच लोक असतील, माझाही असेल माझाही नसेल, पण नक्कीच नव्या आम्ही पण पिढीचा बघतोयच तोच टाइम. नव्या पिढीची नवीन पिढीचा टाइम नक्कीच येईल. जी कुणी असेल, मी माझ्याबद्दलच बोलतो असं नाही, कदाचित माझा नसेल कोणाचा तरी असेल, तर त्यासाठी संघर्ष तर करावा लागेल. दादा मूड चांगला नसेल तर कोणत्या गोष्टी करायला करता? Picture आणि बघतो. पिक्चर बघता फक्त? कुटुंबासाठी वेळ कसा काढता? काढतोच रविवारी, दर रविवारीच? कधी कधी मिस होतं पण काढतो. तुमची मुलं तुम्हाला अनेक सल्ले देत असतात, त्यातला कोणाचा सल्ला तुम्ही फॉलो करता आणि कोणता सल्ला येतो की तुम्ही अजून सुद्धा फॉलो करताय? नाही, माझ्या दोघांचा सल्ला हा ऐकावाच लागतो. एक तर दोघांचा कॉमन सल्ला असतो वजन कमी करा. दुसरा सल्ला असतो खोटं बोलू नकोस. तिसरा सल्ला असतो वेळ जर तू दिला असेल की तू आम्हाला बाहेर घेऊन जाणार, भेटणार, आणि नाहीतर या वेळेस तू जर घरी येणार असं सांगितलं असेल आणि तू जर कमिटमेंट पाळत नसेल तर मग आमच्याकडनं पण अपेक्षा नाही करायची, कमिटमेंट नाही तर प्रॉमिस पाळायची. तर हे जे काही गोष्टी आहेत त्या छोट्या आहेत पण फार महत्त्वाच्या आहेत. आणि आजच जर मी एखादा शब्द दिला, जसे की मधल्या एक नगरला आमचं राष्ट्रवादीचे कार्यशाळा होते आणि त्या शाळेला मला जाता येत नव्हतं कारण ती अचानक ठरली होती. ती खरंच दुसऱ्या वेगळ्या टाईमला होती पण त्यांनी अचानक प्रीपोन केली. तर त्यावेळेस मी भारताच्या बाहेर जाणार होतो आणि मग मी माझ्या मुलांना विचारलं की अरे बाबा काय करू, माझं असं आहे. ते म्हणले काय हरकत नाही, कॅन्सल कर, पण नंतर तू आम्हाला शब्द देऊ नकोस. मी त्यांना आधी शब्द असं दिला होता 32 दिवस मी युवा संघर्ष यात्रेमध्ये चालणार आहे, घरी येणार नाही. त्यांनी मला होकार दिला, पण कंडिशन एक होती बाहेर जायचं. आणि मग लगेच मी ते रिनेगोशिएट करायला गेलो. मग त्यांनी असं उत्तर दिलं, मी म्हणलं ही जर गोष्ट त्यांना आज त्यांनी अनुभवली तर आयुष्यावर मला हेच कारण देतील. टोमणे नाही, मग त्यांना कदाचित असं नाही, त्यांना असं वाटेल की प्रॉमिस तोडण्यासाठी असतात. तर मग ते वाटू नये म्हणून मी माझं प्रॉमिस पाळलं. आणि तेव्हा जेव्हा मी गेलो होतो बाहेर तेव्हाच ईडीची कारवाई झाली. दादा कम्फर्ट झोन काय आहे तुमचा? म्हणजे कम्फर्ट झोन म्हणजे एक आता सर्वसामान्य लोकांचं कम्फर्ट झोन असतं घर, की तिथे गेल्यानंतर ना ते कम्फर्टेबल असतात. मी त्यातलंच एक आहे. घरच तुमचा कम्फर्ट झोन आहे. दादा पवार कुटुंबीय दर दिवाळीला एकत्र येत असतात, त्या ठिकाणी अनेक कार्यक्रम होत असतात. तर ह्यावेळेस अजितदादा दिवाळीला येतील का कुटुंबात एकत्र? तो त्यांचा विषय आहे. यायचं नाही त्यांनी ठरवायचं. साहेबांना भेटण्यासाठी आम्ही तर जाणार. दादा आम्ही तुम्हाला जेव्हा बघेल तेव्हा तुम्ही नेहमीच व्हाईट किंवा ब्ल्यू शर्टमध्ये असता. यामागचं नेमकं कारण काय, की व्हाईट आणि ब्ल्यू शर्ट का? काय लॉजिक नाही. तुम्ही मरून काय घातलं? मी अनेक कलर घालत असतो, पण आम्ही तुम्हाला जेव्हा बघेल सोशल मीडियाच्या माध्यमातून, न्यूजच्या माध्यमातून, पण आम्हाला दरवेळेस तोच शर्ट, ते दोनच कलर आम्हाला तुमच्याकडे. मग एक चांगलं आहे ना, मी किती सिम्पल आहे. मी खूप रंग दाखवत नाही, मी फार स्ट्रेट फॉरवर्ड आहे. रंगीबेरंगी असणारे लोक कधी किती विश्वास ठेवायचा हे तुम्ही बघा. आणि काही लोक तर म्हणतात, आता काही लोकांना पूर्वीपासून सवय लागली ते समजून घ्या, पण काही लोक असं म्हणतात की तुम्ही राजकारणात आलेला आहात, कंटिन्युअस पांढरंच घातलं पाहिजे. मी का जेव्हा मी प्रश्न करतो तेव्हा ते म्हणतात पांढरं घातलं म्हणजे तुम्ही स्वच्छ प्रतिमा. मी म्हणलं प्रतिमा दाखवायला पांढरं घालायचं का लोकांना कळलं पाहिजे तुम्ही राजकारणात आहे, तुम्हाला महत्त्व मिळावं म्हणून. त्यापेक्षा आपली प्रतिमा स्वच्छ ठेवणं जास्त महत्त्वाचं. कपडे कुठल्याही कलरचे घाला. दादा तुम्ही 2019ला जेव्हा आम्ही तुम्हाला बघितलं तेव्हा तुम्ही असे साध्या लुकमध्ये होते, केस तुमचे एवढे त्या काळात पांढरे नव्हते. पण आता या 4 वर्षानंतर बघितल्यानंतर तुमचे केस जे आहेत ते फुल पांढरे दिसतात. मग अनुभव आहे का स्टाईल आहे? नाही, तुमचा प्रश्न थोडासा वेगळा आहे. म्हणजे एक तर त्याचा मी डिवाइड करतो. चालेल. मी फार सिम्पल दिसायचो असं तुम्ही म्हणता, तेव्हा जसा होता तसा आत्ता सुद्धा आहे.
आता दुसरा जो तुमचा प्रश्न आहे की केस तुमचे पांढरे झालेत, आता ते राजकारणाचा साईड इफेक्ट आहे. दादा सृजन ह्या नावाचं नेमकं गुपित काय आहे? म्हणजे मगरपट्ट्यातलं जे तुमचं जनसंपर्क कार्यालय आहे, ते सुद्धा सृजन नावाने. त्यानंतर युवकांसाठी तुम्ही सृजन फाउंडेशनची स्थापना केली आणि स्पर्धासुद्धा सृजन भजन ज्या स्पर्धा आहेत त्यासुद्धा. हे नेमकं कारण काय सृजन या नावाचं गुपित? नवनिर्मिती म्हणजे सृजन. म्हणून ते प्रत्येक आवडला शब्द वापरला आणि तोच पुढे घेऊन चाललोय. आपल्यातच धमक आहे ना युवांमध्ये काहीतरी नवीन निर्माण करण्याची, म्हणून सृजन. सृजन. दादा आता वैयक्तिक जीवनात झालं, आपण थोडं आता पुन्हा राजकारणाकडे वळूयात. ईडीची चौकशी झाली त्यावेळेस तुम्ही दुसऱ्यांदा सर्वच पवार कुटुंबातील काही व्यक्ती त्या ठिकाणी आले होते. मग त्या ठिकाणी एक भावनिक नातं निर्माण करण्याचा हेतू होता का शक्ती प्रदर्शनाचा हेतू होता? जेव्हा तुमची आजी आजारी असेल ना तर आजोबा आजारी असतील, तुम्ही भेटायला का जाता? हो, कशी? बाकी नातेवाईकांना दाखवायला का बघा आम्ही भेटायला आलो, नाही. काहीतरी भावनिक नातं असं म्हणून येता ना, तसाच तो विषय होता. आता तुम्ही ईडी जी प्रॉपर्टी जप्त झाली त्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी बारामती ॲग्रोला भेट दिली, तर त्या ठिकाणी जे कामगार आहेत त्यांचं काय प्रतिक्रिया होती या गोष्टीवर? त्यांना अपेक्षित होतं की मी तिथं यावं आणि मी तिथं गेलो. त्यामुळे त्यांच्या मनामध्ये काय हे जाणून घेणं, याचं ते समजणं, ह्यालाच तर आपण म्हणतो लोकातला व्यक्ती नाही तर लोकातला कार्यकर्ता नाही तर नेता. नेमकं काय त्यांचं काय म्हणणं होतं? तिथे दुसरी फॅक्टरी नाही, MIDC नाही, ती फॅक्टरी बंद झाली तर 500 कामगार, त्यानंतर 600 ट्रान्सपोर्टर, प्रत्येक ट्रान्सपोर्टरकडे कमीत कमी 15 लोक, म्हणजे 7,500 ऊसतोड कामगार, शेतकरी 60-70 हजार, तर 1 लाख लोकांचं नुकसान झालं. मग सरकारला एक तर संधी देता येणार, MIDC आणता येणार, नवीन फॅक्टरी चालू करता येणार, आणि दुसऱ्या बाजूला आहे चांगलं चालणारे त्या बंद करतायत. हे लोकांना पटत नव्हतं. म्हणून तिथं मी जेव्हा गेलो तेव्हा स्वतःहून लोक हजारो तिथं आली होती. त्यांचे प्रश्न त्यांना आश्वासित करणं, त्यांच्या कुटुंबाला आश्वासित करणं की ज्याच्यावर तुमचं जीवन अवलंबून आहे, ज्याच्यामुळे तुमची मुलं शिकतायत, उद्या जाऊन मोठे होणार आहेत, ते काहीतरी अधिकारी होतील, बिझनेसमॅन होतील, ज्याच्यामुळे तुम्ही ज्या साध्या घरामध्ये राहता ते आता चांगलं घर झालंय, तुम्ही पूर्वी सायकलवर असायचं, आता तुमच्या गाड्या आलेल्या आहेत, तर ती जी वास्तू आहे, ती वस्तू जी आहे, ती कंपनी जी आहे, ती बंद आम्ही पडून देणार नाही. हे आश्वासन तुम्ही तिथं दिलं? 100%. दादा, एका गावासाठी तहसीलदार आणि जिल्हाधिकारी बनण्यासाठी, एका जिल्ह्यात जिल्हाधिकारी बनण्यासाठी MPSC किंवा UPSC या परीक्षेचं बंधन असतं किंवा त्या उत्तीर्ण व्हाव्या असं बंधन असतं. पण राज्य सांभाळणाऱ्या मुख्यमंत्र्याला किंवा देशाच्या पंतप्रधानांसाठी अशा कोणत्याच परीक्षेचं बंधन का नाही दादा? यावर काय मत? आता समजा एखादी आई खूप शिकली असेल, नाही तर एखादा वडील खूप शिकला असेल, तर त्यांच्या मुलांची अपब्रिंगिंग, नाही तर त्यांना जे काय संस्कृती समजून सांगणं असेल, उद्या दिशा देणं असेल, शिकवणं असेल, हे शिकलेले पालक आणि कमी शिकलेले पालक ह्याच्यात काय फरक आहे का? तुमच्यात जर लॉजिक असेल तर तुम्ही तसं काम करू शकता. तुम्ही वेडच असाल आणि चुकून राजकारणात आला असाल तर तुम्ही लोकांचं वाटोळं करणार. पण तुम्हाला खऱ्या अर्थाने लोकांची जाण असेल, लोकांच्या अडचणीची जाण असेल आणि लॉजिक असेल, तुम्ही चुका करत नाही. त्यामुळे राजकारणाच्या बाबतीत एक तर कुणीही उभा राहू शकता, हा त्यांचा संविधानिक हक्क आहे. तो हक्क आपल्याला काढता येणार नाही. आता हे जे विरोधक आहे BJP, ते कदाचित काढूही शकतील. त्यांना काय त्यांच्या म्हणण्यानुसार संविधान फक्त बदलायचं. विश्वास आहे का तसं? कशावर काढतील म्हणून? माझं एक सांगतो, माझा BJP भरोसा नाही, हे मी हक्काने सांगू शकतो. ते काही करू शकतं. त्यामुळे शिकलंच पाहिजे असं नाही, शिकलं तर चांगलं आहे. विजन असते, काही गोष्टी लगेच कळतात, ग्रास्पिंग पॉवर असते, त्याच्यामुळे फायदाच होतो. पण कोणी राजकारणापासून कमी शिकल्या म्हणून दूर राहू शकत नाही. दादा, हे परीक्षेचा मुद्दा निघला आहे, तर आता तलाठीचे जे पद आहेत ते म्हणजे 26 जानेवारीला रुजू करणार होते तलाठी. अजून सुद्धा ते प्रश्न तलाठी एक तर ते व्हावं, पण महत्वाचं काय की तिथं जर भ्रष्टाचार झाला असेल, पेपर फुटला असेल, तिथं पैसे देऊन काही लोक तलाठी होणार असतील, ते कितपत योग्य आहे? तलाठी पैसे देऊन गेल्यानंतर शेतकऱ्याला ते न्याय कसा देते? 30 लाख खर्च केला असेल ते म्हणते आधी मला वसूल करू दे, मग पुढचं बघू.
नाही तर मग आता एखादा गरीबाचं पोरग त्याला पैसे देता नाही आले तर मग त्याचा नंबर गेला, मग त्याला काय करायचं. अरे बघ भ्रष्टाचार होणार. आम्ही जेव्हा हा मुद्दा मांडतो तेव्हा आम्हाला असं म्हणतात की तुम्ही सिरियस नाही, तर युवा पिढी सिरियस नाही, आणि आपण चेष्टेत नेतात, तू बच्चा आहे, तू पोपट आहे, तू हे. मग आम्ही प्रश्न मांडतो ते जर चुकीचे असते तर तुम्ही बोला, तुम्ही मांडलेला प्रश्न हा चुकीचा आहे, ते तर कुणी बोलत नाही, पण आमच्यावर टीका करतात. तर हे जे काही गोष्ट आहे ते कुठेतरी थांबलं पाहिजे, मुद्द्याचं बोललं पाहिजे, आणि महत्त्वाचं काय हे कुठेतरी बोललं पाहिजे. आणि त्याच्यात ते काय करतात की या सगळ्या विषयाकडे दुर्लक्ष करून जातीवाद, धर्मवाद, मग हे कुटुंब कसं, तो नेता कसा, ह्याच्यामध्येच गुंतून ठेवतात. त्यामुळे मेन मुद्दे राहतात बाजूला, नको त्या विषयावर चर्चा होते. धर्माचं काढले आपण 21व्या शतकात जगत आहे, परंतु अनेक ठिकाणी राजकारणात निवडणुका आल्या की धर्माचा मुद्दा येतो आणि त्या एरियात मेजॉरिटी बघितली जाते त्या धर्माची, आणि त्याच जातीचा उमेदवार त्या ठिकाणी दिला जातो. असं का झालं? जात आणि धर्म हे आपल्या सर्वांसाठी व्यक्तिगत विषय आहे. मी देवळात जातो, मी पूजा करतो, मी सगळं करतो, पण ते माझे व्यक्तिगत विषय, त्याचं राजकारण करत नाही. जे लोक धर्माचं जातीचं राजकारण करतात ते स्वार्थी असतात. एक तर जातीय राजकारण करणारे लोक जे असतात त्यांना दुसरं काहीच कळत नाही, ते फक्त स्वतःचा विचार नाही तर पार्टीचा विचार करतात आणि फक्त जातीवर राजकारण केलं म्हणजे सगळं भारी. आणि काही लोक बीजेपी सारखे धर्मावर राजकारण करतात. पण जेव्हा हिंदू धर्माचे पण जर तुम्ही राजकारण करत असाल तर त्या पोरांना नोकरी मिळते का, शिक्षण मिळतंय का, त्यांच्या अडचणी सुटतात का, त्यांना ज्या काही सरकारी सेवा आहेत त्या वेळेवर मिळतात का, ह्या तरी तुम्ही बघा. आपला धर्म काय सांगतो, सगळ्यांना समान अधिकार द्या, समान संधी द्या, भेदभाव करू नका, माणूस म्हणून बघा, हे संतांनी सांगितलं, आपल्या धर्मालाही सांगितलेलं आहे. मग बीजेपी काय करतं तर भेदभाव करतं, आपण काय करतो तर आपण सगळ्यांना समावेशक घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न करतो. दादा, आजकाल नेते आपण जसे कपडे सहज बदलतो तसे नेत्यांचे विचार आणि मतं बदलत आहे, यावर काय मत आहे तुमचं? सगळ्या मतदारांनी ठरवा, नेते बदला, नवीन चेहऱ्यांना संधी द्या. पण नवीन चेहऱ्यांना पुढंच येऊ दिलं जात नाही दादा. अनेक ठिकाणी जेव्हा नवीन चेहरा पुढे लढण्यासाठी येतो त्या ठिकाणी राजकीय दबदबा असणारे नेते जे आहेत ते त्यांना दाबण्याचा प्रयत्न करतात, त्या ठिकाणी त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करतात. मतदारांचा विश्वास संपादित करा, होऊन जातं सगळे. आणि पार्टी म्हणून आम्ही सुद्धा तशी संधी दिली पाहिजे, तर पार्टीने सुद्धा बदललं पाहिजे आणि मतदारांनी सुद्धा बदललं पाहिजे. आणि जे काही नवीन कार्यकर्ते आहेत त्यांनी नेत्याच्या गाडीकडे न बघता आपल्याला सामान्य लोकांसाठी काय करायचं, काय नुसते बंगलेच बांधायचे नाहीत, काय करायचं हे विचार करून पुढे यायला काय हरकत नाही. लोकांचा विश्वास संपादित केला तर लोक निवडून देतात. नक्कीच निवडून. युवा पिढीने राजकारणात यावं का दादा? 100%. आणि काय यावं? बदल घडवून आणावा. काही युवा पिढी राजकारणात येण्यासाठी फार संवेदनशील आहेत, परंतु ते नेत्यांच्या गाडी मागे किंवा बॅनरवरच ते दिसतात, यावर काय मत आहे? नाही, ह्याच्यात पार्टीला सुद्धा संधी दिली पाहिजे. त्याला एक प्रक्रिया असते. संघटनेवर जर काम केलं तर नवीन नेते होऊ शकतात. संघटनेवर जर एखाद्या पार्टीला काम नाही केलं तर कदाचित नवीन नेते यायला अडचण होते. आम्ही सुद्धा बोलत असताना संघटनेवर काम करायलाच पाहिजे, जे आज कमी पडतंय. जर केलं तर नवीन चेहरे येतीलच. माझा विश्वास आहे 2024ला कमीत कमी 30% नवीन चेहरे असतील. 2029ला कमीत कमी 60% नवीन चेहरे. भविष्यात युवकांचे हाल होतील का, किंवा हाल होतील का? हो, किंवा युवकांचे भविष्य अंधारात येईल का दादा? असंच चाललं तर नक्कीच. पण कधीही युवा हे होऊन देणार नाही. युवा काही गोष्टी स्वतःच्या हातात घेतील आणि ते जेव्हा घेतील तेव्हा हाल थांबतील. पण असंच जर चाललं, असंच जर राजकारण पुढे चाललं गेलं, या खालच्या लेवलला गेलं तर हाल तर सामान्य लोकांचे सर्वांचे होणार, युवांचे होणार, पालकांचे होणार आणि सगळ्यांचे होणार. दादा, तुम्ही युवकांसाठी, शेतकऱ्यांसाठी अनेक म्हणजे त्यांच्यासाठी लढत आहात तुम्ही, तर त्यांच्यासाठी तुम्ही सत्तेत आल्यानंतर ना काही नियोजन केलंय? असं बोलायला गेलं तर 2 तास लागतील. नाही, आम्हाला एक 5 माझं एक जे गव्हर्नमेंटच्या ज्या काही स्कीम्स असतील त्या शेवटच्या घटकापर्यंत खर्च कुठलाही इतर न लागता पारदर्शक पद्धतीने पोहोचण्यासाठी काम करावं लागेल, जे मी मतदारसंघात करतोय. अडचणी येतात पण तरी त्याच्याच बरोबर आरोग्य व्यवस्थेवर काम करावं लागेल. शिक्षण मोठ्या प्रमाणात बदलण्याची जरूरत आहे. त्याच्याच बरोबर गव्हर्नमेंट शाळा असतील, जिल्हा परिषद पासून सगळ्या, त्याला सक्षमीकरण करण्याची जरूरत आहे. शिक्षकाला इतर कामं देण्यापेक्षा शिक्षणावर लक्ष देण्याची जरूरत आहे. MIDC आणि जे इन्व्हेस्टमेंट आपल्याला द्यायला पाहिजे त्यासाठी एक नवीन पॉलिसी आणण्याची जरूरत आहे. त्याच्याच बरोबर शेतीचं पाणी हे सर्व विभागात जाण्यासाठी जे काही आपल्याला करावं लागणार आहे
ते नियोजन तिथं 100% करावं लागेल. हो. शाश्वत शेती आणि जे काही भाव असतात, आता शेवटी बिझनेसमध्ये सुद्धा कांदा घ्यायचा नाही घ्यायचा, व्यवहार करायचा नाही घ्यायचा, याची कंपनी भूमिका घेत असते. दरवर्षी कंपनी तर प्रॉफिट करते, दुसऱ्या ज्या कुणी कमॉडिटी ट्रेडिंगमध्ये असतात, मग सरकारला याचं फोरकास्टिंग का नाही करता येत? मग त्याचा अभ्यास करून फोरकास्टिंग करून एक सिस्टमॅटिक पद्धतीने जर आपण अभ्यास केला तर आज महाराष्ट्रामध्ये कांदा किती लागवड झाला, इंटरनॅशनलमध्ये काय स्टेटस आहे, मार्केट पडणार आहे का काय होणार आहे, याचा एक अंदाज घेऊन सरकार म्हणून सुद्धा आपण काही प्रमाणात पुढाकार करू शकतो. म्हणजे शेतकऱ्यांना सुद्धा न्याय देऊ शकतो. कामगार आहेत त्यांना न्याय द्यावा लागेल. शहरी भागामध्ये जे काही कमी शिकलेले असंघटित कामगार आहेत त्यांना सुद्धा रोजगार हमी योजना आपल्याला काय आणता येईल का, याचा एक विचार करण्याची जरूरत. त्यामुळे समावेशक पद्धतीने काम केलं आणि शिक्षणापासून आरोग्यापर्यंत, महिला सबलीकरणापासून पार नोकरी देण्यापर्यंत काम केलं तरच विकास होऊ शकतो, नाही तर नाही होणार. दादा, तुम्ही स्वतःला मुख्यमंत्री म्हणून भविष्यात बघताय का? मी एवढंच आहे की मला अशा लेवलला जायचं आहे की माझा कुठलाही फोन आणि कुठलंही काम हे लगेच झालं पाहिजे. फोन गेला की काम झालं पाहिजे. हो, पण ते स्वहिताचं नाही, लोकांसाठीच. आणि जर तुम्ही भविष्यात सपोज जर तुम्ही मुख्यमंत्री झालात तर आत्ताचे जे रोहित पवार आहेत, जे सर्वसामान्याबरोबर बसतात, जेवतात, त्यांच्याबरोबर गप्पा मारतात, तसेच आम्हाला मुख्यमंत्री झाल्यावर बघायला भेटतील का? मुख्यमंत्री हा मुद्दा माझ्या डोक्यातच नाही आहे. मी एकच तुम्हाला सांगतो, जे कुठलं पद मिळेल ते पद असलं, माझ्या स्वभावामध्ये बदल होणार नाही. पण मी नुसतं गप्पा मारण्यासाठी सुद्धा तिथं त्या पदावर नसणार आहे. मी एवढंच करणार आहे की जे काही शब्द दिले तो पूर्ण करणार, एक व्यासपीठ तयार करणार, लोकांना संधी देण्याचा प्रयत्न करणार आणि अशा काही योजना आणणार आणि धोरणं आणणार, ती धोरणं लोकांपर्यंत गेल्यानंतर रोहित पवारच तिथं आले असं लोकांना वाटेल. दादा, आता 1-1.5 महिन्यापूर्वी पुण्यात पार्थ पवारांची एक भेट झाली, त्या भेटीबद्दल तुमचं काय म्हणणं? त्यांच्याबरोबर असणारे जे काही नेते असतील, त्यांचे कन्सल्टंट असतील, नंतर आता मोठ्या कुटुंबातून एक व्यक्ती असतो आणि ते सुद्धा सत्तेत असणाऱ्या एका नेत्याचा मुलगा जेव्हा अशा लोकांकडे जात असतो, नाही नियोजित भेट असते, तेव्हा कुणीतरी त्यांना सांगायला पाहिजे होतं. त्यांना कदाचित मार्गदर्शन त्या बाबतीतलं त्यांच्या कल्पना नव्हतीच, मला माहित नाही. अवॉइड करावं, नेत्यांनी सुद्धा अवॉइड करावं. नेते सुद्धा फोटो काढतात गुंडांबरोबर, रील काढली जातात. तुम्ही आत्ताच युवा संघर्ष यात्रा झाली, असे युवकांचे कोणते मेजर प्रश्न आहेत ते सोडवताना खूप पुढे त्रास होईल, किंवा आत्तापर्यंत तुम्ही जे युवा संघर्ष यात्रेत प्रश्न निर्माण झालेत आणि ते तुम्ही आत्तापर्यंत काही प्रश्न मार्गी लावल्यात का, त्याबद्दल? मेजॉरिटी प्रश्नांवर आपण चर्चा केलेली आहे. सरकारला त्याच्यावर काम करायला सुद्धा आपण भाग पाडलेला आहे. पण या सरकारला सोल्युशन नाही काढायचं, त्यांना फक्त टाइमपास करायचं आहे. म्हणतात ना, जर सोल्युशन नसेल तर कन्फ्यूज करायचं, असं सगळं त्यांचं लोकांचं या सरकारचं चाललेलं आहे. पण बहुतांश विषयावर काम सुरू केलंय, पण ते मार्गी लागेल असं नाही. आम्हालाच हातात घेऊन ते सत्ता आणून मार्गी लावा. अजून सुद्धा तुमचा MIDC चा सुद्धा प्रश्न मार्गी, माझा व्यक्तिगत राजकारणाचा विषय आहे, तो लागेल लवकर. कोर्टात गेलो. हो. बारामतीमध्ये आत्ताच नमो रोजगार मेळावा झाला, त्यामध्ये बारामती तुमचा बालेकिल्ला असताना त्या ठिकाणी साहेबांना आणि तुम्हाला सुद्धा आमंत्रित केलं नाही. मला करण्याचं कारण नव्हतं, मी तिथला लोकप्रतिनिधी नाही आहे. सुप्रियाताई साहेबांना करणं हे महत्वाचं आहे. लोकप्रतिनिधी म्हणून प्रोटोकॉल प्रमाणे महत्वाचं असं मी म्हणणार नाही. ती जी संस्था आहे विद्याप्रतिष्ठान, ती सुरूच पवार साहेबांनी केली. पवार साहेबच तिथं अध्यक्ष आहेत. अध्यक्षांना तुम्ही बोलवत नसता तर कसला प्रोटोकॉल? आणि मग पवार साहेबांनी तिथं फक्त इच्छा व्यक्त केली, तुम्हाला मला बोलवायचं नसेल तरी मला तिथं जाऊन ऐकायचं तुम्ही काय करताय. पण महत्वाचं काय की ते जे काय झालं, लोकांनी प्रतिसाद साहेबांना दिला, बाकीचा कोणा दिला नाही, तो मुद्दा सेकंडरी आहे. पहिला मुद्दा आहे की एवढं करून सुद्धा लोकांना तिथं नोकऱ्या नाही लागल्या नाहीत. दादा, पवार साहेबांनी दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांना जेवणासाठी आमंत्रित केलं होतं, परंतु त्या ठिकाणी त्यांनी नकार दिला. तो त्यांचा विषय आहे. त्यांना कदाचित शिरूरला जायचं होतं आणि तिथे एक छोटंसं गेस्ट हाऊस आहे, त्या गेस्ट हाऊसमध्ये जेवण करणं जास्त योग्य वाटलं. पण साहेबांबरोबर कदाचित त्यांना अडचण होते, कारण का कधी कधी कसं असतं की एखाद्या मोठ्या व्यक्तीला फेस करायला आपण लाजतो, घाबरवतो. तर या तिघांना तीच परिस्थिती असेल, पण कदाचित मोठी लोक आहेत, पदाधिकारी आहेत, व्यस्त असावेत. जर दादा आमच्या या कट्टाच्या माध्यमातून जर माफी मागायची असेल तर कोणाची मागताल, आणि सल्ला द्यायचा असेल तर कोणाला देताल? कुटुंबाची माफी मागेल की त्यांना मला जास्त वेळ देता येत नाही,
ज्या काही त्यांच्या अपेक्षा आहेत वेळेच्या, मी तिथं असण्याच्या, जे कुणी आजारी पडलं तर तिथं सातत्याने थांबायच्या, त्या मला जमत नाहीत. आणि ही जी काही कारवाई आता कुटुंबावर सुरू आहे, कंपनीवर सुरू आहे, त्यामुळे कुटुंबाला खूप मोठ्या प्रमाणात त्रास होतो, कर्मचाऱ्यांना होतो. तर या सगळ्यांची मी माफी तिथं मागेल. आणि सल्ला मी सगळ्याच राज्यकर्त्यांना, राजकारणात असणाऱ्या लोकांना सल्ला देईल, त्याला विनंती करेल की राजकारण फारच खालच्या लेवलला गेलेलं 2014 पासून. तर त्या लेवलला गेल्यानंतर सामान्य लोकांचं हित त्याच्यामध्ये कधी नसतं. त्यामुळे आपली जबाबदारी आहे की आपण वाद करू, जर आपण विरोधामध्ये असू, आपण डिबेट करू, आपण चर्चा करू, पण चर्चा डिबेट कशावर झालं पाहिजे की नवीन पॉलिसीवर झालं पाहिजे. चर्चा लोकांच्या हिताची झाली पाहिजे. कोण कुठं बसतं, कोण काय असतं, कोणाचे काय आहेत, या व्यक्तिगत विषयावर चर्चा न होता लोकांच्या विषयावर व्हावं. आणि कृपा करून मुद्द्याचं बोलूया. दादा, तुम्ही एक व्यावसायिक सुद्धा आहात आणि राजकारणी सुद्धा आहात. जर युवकांनी तुम्हाला विचारलं, म्हणजे की युवकांसाठी तुम्ही कोणतं क्षेत्र सुचवाल की तुम्ही या क्षेत्रात, या दोन्हीपैकी एका क्षेत्रात? नाही, मी सुचवू शकत नाही, त्यांचा व्यक्तिगत विषय असतो. पण जेव्हा आपण राजकारणात असतो ना, तर आपण उद्या जाऊन सत्तेत जेव्हा जाऊ तेव्हा संधी देण्याचं काम करेल, करिअर गायडन्सचं काम करेल. करिअर गायडन्स हे 7वी पासूनच सुरू झालं पाहिजे. 7वी 8वी 9वी पर्यंत मुलामुलींना कळलं पाहिजे उद्या जाऊन आपल्याला काय करायचं, कला क्षेत्रामध्ये काय ऑप्शन्स आहेत, आर्ट्समध्ये काय ऑप्शन्स आहेत, सायन्समध्ये काय ऑप्शन्स आहेत, त्याच्याबरोबर इंजिनिअरिंग करायचं नाही करायचं असेल तर कुठलं करायचं, स्पेशलाइज एज्युकेशन कुठलं आहे का. तर हे करिअर गायडन्स सरकारकडनं हे आपल्याला सुरू करावं लागेल. आणि मग उद्या जाऊन ते स्वतः निर्णय घेतील इकडं जायचं का इकडं जायचं. आणि जेव्हा स्वतः निर्णय घेतील तेव्हा कुणी आळस करणार नाही, कुणीही आई वडिलांवर ढकलणार नाही. सगळे म्हणतील नाही आम्हाला हेच करायचं, मोठं व्हायचं. दादा, करण कट्टाचा एक शेवटचा भाग आहे हा रॅपिड फायरमध्ये, म्हणून त्यामध्ये तुम्हाला 2 ऑप्शन असतील, एक ऑप्शन निवडायचं आहे. त्यामधला पहिला प्रश्न आहे, कोणाचा बंड योग्य वाटतो? कोणाचा बंड योग्य वाटतो, अजित पवार की एकनाथ शिंदे? दोघांनी महाराष्ट्राच्या हितासाठी हां जे काही गुजरातला प्रोजेक्ट घेऊन गेलेले आहेत हे BJPची लोक, त्यासाठी जर त्यांच्याबरोबर बंड केला असता दिल्ली बरोबर आणि दिल्लीच्या शक्ती बरोबर, तर तो नक्कीच आवडला असता. जास्त सल्लागार कोण आहे घरात, आनंदिता का शिवांश? माझ्या पत्नीचं नाव घ्यायला पाहिजे. नाही, ते सल्ला देतात ना, तुम्ही मुलं सल्ला देतात म्हणून विचारलं की आनंदिता का शिवांश. कॉम्पिटिशन आहे दोघात, सगळ्यात जास्त सल्ला कोण देतो. भाजप का ईडी? भाजप का ईडी, जर म्हणजे लढणार का शरण जाणार? लढतोच आहे. हा, ते तर आहेच. बारामती का कर्जत जामखेड? कर्जत जामखेड. का? लढायला शिकवलंय. आणि महाराष्ट्रात जी काय आज माझी ओळख आहे ते कर्जत जामखेडमुळे आहे. विधानसभा की लोकसभा? विधानसभा. काँग्रेस की शिवसेना? दोघांबरोबर युती करेल. मुख्यमंत्री म्हणून कोणाला बघायला आवडेल? जर महायुतीची सत्ता आली तर कोणाला बघायला आवडेल? एकनाथ शिंदे, अजित पवार की देवेंद्र फडणवीस? सत्ता येणारच नाही त्यांची. बारामती मतदारसंघातून खासदार म्हणून आता कोणाला बघायला आवडेल? सुप्रियाताई. आवडणार नाही, येणार. जर लोकसभेसाठी भविष्यात ऑफर भेटली तर माढा की अहमदनगर? कोणाला ऑफर मिळाला? तुम्हाला? मी करणारच नाही. करणार. तिथं नवीन कार्यकर्त्यांना संधी दिली. ठीक आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण रोहित दादांशी अनेक विषयांवर चर्चा केली. त्यांनी आपल्याला या माध्यमातून चांगला प्रतिसाद दिला. दादा, तुमचा वेळातला वेळ काढून आम्हाला इथं वेळ दिला त्याबद्दल मी तुमचा खूप करण कट्ट्याला शुभेच्छा. थँक्यू दादा, थँक्यू. तुम्ही सर्व युवा मिळून हा कट्टा सुरू केलेला आहे आणि कदाचित मला असं वाटतं की त्याच्यावर मी पहिला व्यक्ती असेल ज्याचा इंटरव्ह्यू तुम्ही घेत आहात. आणि याच्यानंतर अनेक लोक तुमच्याकडे येतील, तुमच्या या व्यासपीठावर येतील. तुम्ही जो प्रयत्न करत आहात, जो चॅनल सुरू केला आहे, ते शुभेच्छा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते की सुरुवात करणं, ती सुरुवात तुम्ही केली. यश मिळेलच. असंच तुम्ही मोठे व्हा, एकत्र राहा, भांडू नका. आणि महाराष्ट्राचं राजकारण चांगल्या लेवलवर आणण्यासाठी नक्कीच जेवढे आम्ही जबाबदार आहोत तेवढं तुम्ही सुद्धा आहात आणि ते काम मनापासून करा. ओके.
तर मित्रांनो तुमचा निरोप घेतो मी थांबतो यावेळेस आणि असंच पुढे आपण पॉडकास्ट करत राहू. धन्यवाद.